हिंगोली जिल्ह्यातील हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालय शिक्षण संस्था वापटी या संस्थेच्या सचिवपदी सोपानराव नादरे यांची तब्बल 14 वर्षांच्या न्यायालयीन संघर्षानंतर पुन्हा नियुक्ती झाली आहे। मागील 14 वर्षांपासून माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर आणि सोपानराव नादरे यांच्यात संस्थेच्या कारभारावरून कायदेशीर वाद सुरू होता। मार्च 2012 मध्ये संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता। मात्र या निवडणुकीत 1200 बोगस सभासद असल्याचा आणि कार्यकारी मंडळाला विश्वासात न घेतल्याचा आरोप करत सोपानराव नादरे यांनी सहाय्यक धर्मदाय आयुक्तांकडे आक्षेप नोंदवला। तेथे त्यांना न्याय न मिळाल्यामुळे त्यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। न्यायालयाने निवडणुकीला स्थगिती दिली। त्यानंतर दांडेगावकर यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले। सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्यास परवानगी दिली, परंतु निकाल जाहीर करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या परवानगीची अट घातली। त्यामुळे 2012 पासून या निवडणुकीचा निकाल लागला नाही। दरम्यान अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी सोपानराव नादरे यांचे सचिवपद आणि सभासदत्व रद्द केले। या निर्णयाविरुद्ध नादरे यांनी सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांच्याकडे अर्ज दाखल केला, ज्यावर आयुक्तांनी त्यांचे सचिवपद कायम ठेवले। या निर्णयाला दांडेगावकर यांनी पुन्हा उच्च न्यायालयात आव्हान दिले। अखेरीस उच्च न्यायालयाने 2008 ते 2011 या काळातील बदल अर्ज नामंजूर असल्यामुळे 2005 ते 2008 या काळातील कार्यकारी मंडळाचे अधिकार कायम राहतील आणि सोपानराव नादरे यांचे सचिवपद आणि सभासदत्व कमी करता येणार नाही असा निर्देश दिला। या आदेशानंतर सोपानराव नादरे यांनी संस्थेच्या सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला। यावेळी 2008 पूर्वीचे सर्व सभासद, पदाधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी त्यांचा मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला। या प्रसंगी सोपानराव नादरे यांनी सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नहीं अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। आपल्याला हायकोर्टाने निकाल दिल्यामुळे आज मी चार्ज घ्यायला आलो होतो आणि चार्ज घेतला। हायकोर्टाचे आणि तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि तसंच आता इथून संस्थेच्या विकासासाठी आपण लक्ष द्यायचं, भांडणात बसायचं नाही, एवढा तुम्हाला आता संधी दिली। नेमकं काय कारण होतं हायकोर्टात जाण्याचं, काय प्रकार होता त्यावेळेस? ते जाऊ द्या ना, सांगा ना। होता ते नाही जे जनवाडीने भाऊच्या मनात नव्हतं कोण नाही जाणे, पण झाले मिळामिळामध्ये होत असते आणि आपला स्वभाव काही कारण होत असेल, कुणाचं न ऐकल्यामुळे कोणाला राग आला असेल, होऊ शकते। कुठलं पद आहे, कुठली संस्था आहे? हुतात्मा बहिर्जी शिक्षण संस्था वापटी आणि इथलं सचिवपद मला कायम ठेवलं, मेंबरशिप कायम ठेवलं हायकोर्टाने। ते जातील सुप्रीम कोर्टात गेले तरी काय होत नाही। आता स्टे कारण इथं सगळं व्हॅकेट केलेली। आपल्याला सगळ्यांना एकत्र राहून मागेला भेदभाव सगळा सोडून देऊन संस्थेच्या विकासासाठी काम करायचं। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।